प्रेज द लॉर्ड. सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या रविवारच्या दिवशी पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये आपण एकत्र आहोत. या सर्व गोष्टींकरता त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की परमेश्वराने आपल्याला मागच्या आठवडी एक सुरक्षित आनंदी याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की आपल्याला आठवडाभर सुरक्षित राखलं. 5 स्तोत्रसंहिता 118 पहिलं वचन काय म्हणतं? हे परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. होय, परमेश्वर कधीही न बदलणारा असा तो परमेश्वर आहे. बापावरी टेकताना लेकरांना सुख फार. हो, तुम्ही कधीही जा त्याकडे, तो नेहमी तुमच्यावर दया करण्यासाठी तयार असलेला, विश्वासू असलेला, न बदलणारा असा तो परमेश्वर आहे. याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ आणि एक छोटीशी प्रार्थना करू आणि प्रार्थनेनंतर येणाऱ्या वर्षीकडे वचनाकडे आपण प्रभूमध्ये वळूया. या आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता. होय प्रभू, येणारी वर्षी वचन ख्रिस्तामध्ये तो आशीर्वादित कर. जे लोक ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये ते आत्मिकता, आशीर्वाद ख्रिस्तामध्ये तू घाल. होय प्रभू, आजचा दिवस दाखवलास त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही चुका कळत नकळत झाल्या, त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला ख्रिस्ताच्या क्षमा कर. आणि होय प्रभू, ही वेळ दिली त्याबद्दल धन्यवाद देतो. ज्यांनी आमची मन खोलीत त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या क्षमा करतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये केली म्हणताय की त्या आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने आपणास एक सुंदरशी संध्या दाखवली, सुंदरशी वेळ दिली. त्याबद्दल आपण त्याचे उपकार मानूया, कारण की तो आपला प्रभू आहे, तो आपला वाचविणारा आहे, तो आपणास सांभाळणारा असा परमेश्वर आहे. या आपण 1-2 गीत प्रभूला सादर करू आणि आपल्या मुखाचे अर्पण सादर करून आजच्या सहभागीतेला आपण चालू करूया. यीशु का नाम है सारे जमी पर, जिसमें हम पाते उद्धार. यीशु का नाम है सारे जमी पर, जिसमें हम पाते उद्धार. ओ दुनिया में आया, लहू बहाया, फिर दिया जहान को दिया. ओ दुनिया में आया, लहू बहाया, फिर दिया जहान को दिया. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर मुआ. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर मुआ. यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसमें हम पाते उद्धार. आसमां के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है. आसमां के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर मुआ. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर मुआ. यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसमें हम पाते उद्धार. प्रेज द लॉर्ड. पहा, तो येशू ख्रिस्त आहे. त्याचं नाव या जगामध्ये पोचवण्याकरता परमेश्वराने एक योजना दिली की ते अर्पण आपल्या पापाचा खंड असं देण्यात आलं. आणि होय, तोच एक अर्पण आहे आपल्या पापाच्या खंडाकरता. तोच एक दरवाजा आहे स्वर्गात जाण्याकरता.
जो लाए ईमान अब यीशु के नाम पर, जिंदा हमेशा रहेगा। जो लावे इनाम अब यीशु के नाम पर, जिंदा हमेशा रहेगा। वही मार्ग है, वही सत्य है, वही अनंत जीवन है। वही मार्ग है, वही सत्य है, वही अनंत जीवन है। यीशु का नाम है सारे जमीन पर, जिस हमें पाते उद्धार। यीशु का नाम है सारे जमीन पर, जिसमें हम पाते उद्धार। प्रेज द लॉर्ड। होय, ते एकच नाव आहे की त्याच्यामध्ये उद्धार मिळतो, त्याच्यामध्ये उद्धार मिळतो। ख्रिस्तामध्ये, त्या नामामध्ये परमेश्वराने तारण आपणास दिले आहे। जो कोणी त्या नामावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले आहे। होय, या पृथ्वीवर स्वर्गात सर्वात उंचवलेलं नाव जे आहे ते प्रभू येशू आहे। होय, तो स्वर्गात बसलेला आपला बाप आहे, आपण त्याची लेकरं आहोत, आपण त्याच्या कळपातली प्रजा असे आहोत। याकरता त्या देवाकडं नेहमी प्रार्थना विनंती करणारे, आस्था पश्चाताप करणारे, आपल्यामध्ये इतरत्र घडणाऱ्या सर्व चुकीच्या, देवाला न आवडणाऱ्या गोष्टीविषयी शोक आस्था पश्चाताप करणारे बना। कारण की पहा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे। आस्था धरा, पश्चाताप करा। तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू। तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू। पाण्या वाचून मासा जैसा, तळमतो जीव माझा तैसा। पाण्या वाचून मासा जैसा, तळमतो जीव माझा तैसा। कुटवर धीर धरू, प्रभु देवा तुला कसा विसरू। तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू। जगताचे तू तारण देवा, थकलेल्यांचा तूच विसावा। जगताचे तू तारण देवा, थकलेल्यांचा तूच विसावा। नाम तुझे स्मरू, प्रभु देवा तुला कसा विसरू। तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू। जगात मजला नाही थारा, ज्ञानी लागे अश्रुधारा। जगात मजला नाही थारा, ज्ञानी लागे अश्रुधारा। जरा जरा लागे जरू, प्रभु देवा तुला कसा विसरू। तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू। तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू। प्रेज द लॉर्ड। निरंतर ख्रिस्ताची ती कोकऱ्याची साक्ष आणि त्याचं रक्त हे जे आपल्या जीवनामध्ये दृढ करत राहतात ते विजयी होतील। होय, कलस्या उचलले कोण जातील त्याच्या राज्यामध्ये। पहा, ख्रिस्ताने सांगितलेलं वचन मत्ते शुभवर्तनामध्ये नमूद आहे, बोलवलेले बहुत आहेत, निवडलेले थोडके आहेत।
होय, आपल्या जीवनामध्ये त्याची निवड राखतात, त्याचं वचन राखतात, त्या वचनानुसार कृती करतात, आस्था पश्चात्तापाने स्वतःचं जीवन राखतात, तो विश्वास मरणापर्यंत राखतात, ते सर्व त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये असतील. जे देहाकरता नाही तर आत्म्याकरता पेरणारे आहेत, ते त्याच्या सार्वकालिक जीवनात असतील. होय, तो प्रेमळ पिता आहे. त्या प्रेमळ पिताने आपला एकुलता एक पुत्र यासाठी दिला की प्रत्येकाने त्यावर विश्वास ठेवावा, आपल्या पापाचा खंड भरला जावा आणि आपण त्याच्या नीतिमत्वामुळे नीतिमत्व प्राप्त केलेले असे बनावे. त्याच्या धार्मिकतेने आपण धार्मिक बनावं. होय, आपल्याला अशी फार वेगळी धार्मिकता निर्माण करण्याची गरज राहिलेली नाही. पहा, तो एक पुत्र, देवाचा एकुलता एक प्रभू येशू, जो मार्ग आहे, सत्य आहे, जीवन आहे, जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. तो ज्या मार्गाने गेला, मेंढपाळ ज्या मार्गाने चालला, त्याच मार्गाने चालणारी त्याची मेंढर असली पाहिजेत. होय, तो परमेश्वर प्रेमळ आहे. फिरून येणारे जे आहेत त्यांच्यावर दया करणारा आहे. आज तुम्ही देवापासून दूर असाल, कुठल्या तरी बंधनात असाल, होय, तो सर्व बंधन मुक्त करणारा आणि तुमच्या सर्व गोष्टी परत सुरळीत करणारा असा तो परमेश्वर आहे. तुमचं पात्र कितीही बिघडलेलं असू द्या, कितीही तुटलेलं असू द्या, तो कुंभार आहे, त्या तुटलेल्या पात्रापासून तो नवीन पात्र बनवण्यास सामर्थ्यशाली असा तो पिता आहे. होय, तो प्रेमळ पिता आहे. त्यांनी एवढी दया केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र जगातील सर्वांकरता, त्यांच्या पापांकरता दिला. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा, तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा, तू है प्रभु हमारा खुदा. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा, तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्याही नावाला धन्यवाद.
धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता, सुंदरच्या क्षणामध्ये तू आम्हाला आणलंस, एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, मुद्रित कर, आणि जे आज तुझ्यापासून दूर आहेत त्यांना तुझ्या कवेत असं घे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नामामध्ये, विश्वासामध्ये केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या आपण संदेशाकडे वळण्या अगोदर 1-2 मिनिटं मी आलो. प्रेज द लॉर्ड. आजच्या संदेशाकडे आपण प्रभूमध्ये वळूया. आज आपण ऐकणार आहोत पुन्हा एकदा असाच पवित्र आत्म्याच्या आत्मिकतेमध्ये आणि शेवटच्या काळाविषयी संबंधित असलेला, होय, देवाचं वचन त्याविषयी विश्वास मार्गदर्शन करतं आपलं, की त्या परीक्षेच्या काळामध्ये आपण असू नसू, पण प्रभूचं वचन, पवित्र शास्त्रातलं वचन सांगतं की पहा, ज्यांच्यावर चिन्ह असेल त्या स्पर्श करू नका. ज्या निवडलेले लोक आहेत देवाची, त्याच्या राज्याकरता प्रभू येशूच्या नावामध्ये, अशा लोकांवर ज्यावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नका, असं वचनामध्ये लिहिलेलं आहे. ज्या पिढ्या येतील त्या पिढीमध्ये ते असताना सुद्धा जे निवडलेलं आहे त्याच्या राज्याकरता, ज्यांच्यावर चिन्ह आहे, त्यांच्या कपाळावर चिन्ह केलेलं आहे पवित्र आत्म्यामध्ये, जे निवडलेलं आहेत, अशांना स्पर्श करू नका, असं वचन पवित्र शास्त्र आपणास शिकवितं, असा बोध आपणास देतं. या आपण या संदेशाकडे प्रभूमध्ये वळूया. प्रभू येशू येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वादित करो, ती आत्मिकता प्रत्येकामध्ये घालो, आणि जे दूर आहेत ते ख्रिस्ताकडे, पित्याकडे वळो. पण ज्यावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नका. प्रेज द लॉर्ड. पहा, त्या परीक्षेच्या काळात असू द्या, तुमचं जीवन जगत असताना सुद्धा परमेश्वर कुठल्या कलस्याला, कुठल्या व्यक्तीला, कोणाला उचलेल, जे ज्यांना नाव कळलेलं आहे, ज्याने आपलं जीवन त्या विश्वासरूपी धावेत राखलेलं आहे, नेहमी आस्था पश्चातापात राखलेला आहे, आपसात होणाऱ्या सर्व गोष्टी, चुका पाहून त्याविषयी आस्था पश्चाताप करत आहेत, जे प्रार्थना विनंती करत आहेत, नेहमी निरंतर स्वतः करता, इतरांकरता, ते त्याच्या राज्यामध्ये घेतले जातील. ते त्याच्या राज्यामध्ये घेतले जातील. जे सतर्क असतील, जे जागृत असतील. म्हणून देव नव्या करारामध्ये नेहमी वचन सांगितले, ख्रिस्तही म्हणाला की जागृत राहा, तुम्ही संकटात पडू नये म्हणून काय करा, प्रार्थना करीत राहा, जागृत राहा. देह अशक्त आहे पण आत्मा काय आहे, उत्सुक आहे. आत्मा उत्सुक आहे करा, पण देह अशक्त आहे. देहाच्या अशक्तपणामध्ये त्याच्यावर विजय मिळवण्याकरता पवित्र आत्म्यामध्ये राहा, त्या आत्म्यामध्ये स्वतःला राखा, वचनामध्ये स्वतःला राखा, याकरता की होणाऱ्या गोष्टींचा तुम्हाला बोध व्हावा, होणाऱ्या परिस्थिती, घटना याचा तुम्हाला बोध व्हावा, आणि तुम्ही त्या सर्व प्रसंगापासून वाचविले जावे. होय, जे विलाप करत आहेत, जे शोक करत आहेत, अमंगळ कृत्यामुळे त्यांचा बचाव होईल.
होय, ते वाचवले जातील असं वचन सांगतं. त्यांना स्पर्श करू नका असं वचन सांगतं. आपण पहिलं वचन वाचूया. लूक शुभवर्तमान 13वा अध्याय 1 ते 5 वचनामध्ये ख्रिस्ताने काय सांगितलं होतं आणि लूक शुभवर्तमानाने काय लिहून ठेवलंय पहा, आपण वाचूया. लूक शुभवर्तमान याचा 13वा अध्याय 1 ते 5 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. लूक शुभवर्तमान 13वा अध्याय याच्या 1 ते 5 वचनामध्ये वचन काय सांगतं आपण ऐकूया. पश्चाताप करण्याविषयी बोध. त्याचा मथळा असा आहे, पश्चाताप करण्याविषयी बोध. लूक शुभवर्तमान 13वा अध्याय 1 ते 5 वचन. त्याच समयी तेथे असणाऱ्या कित्येकाने त्याला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्याच्या यज्ञात मिश्रित केले होते त्याच विषयी सांगितले. प्रभू येशूला तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी काय सांगितलं की ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्याच्या यज्ञात मिश्रित केले होते त्याच विषयी सांगितले. त्याने त्यास उत्तर दिले, या गालिलकरांनी असे दुःख भोगिले, यावरून दुसऱ्या सर्व गालिलकरांपेक्षा हे पापी होते असे तुम्हास वाटते काय? ख्रिस्त त्यांना म्हणतो की पहा, हे जे झालं हे लोक इतर गालिलकरांपेक्षा पापी होते का? मी तुम्हाला सांगतो नव्हते. तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व त्याप्रमाणे नाश पावाल. काय सांगतो प्रभू येशू? तुम्ही जर पश्चाताप केला नाही, आज तर पश्चातापात राखलं नाही, तर तुम्ही तसेच काय कराल? नाश पावाल. किंवा ज्या 18 जणांवर शिलोहातील बुरुज पडून त्यांचा घात झाला ते यरुशलेमात राहणाऱ्या सर्व मनुष्यांपेक्षा अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो नव्हते. तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व तसाच नाश पावाल. होय, जे काही परीक्षा प्रसंग पृथ्वीवर येणार आहेत त्या परीक्षा प्रसंगामध्ये आपण जात असताना, चालत असताना, देवाच्या राज्याकरता घडत असताना आपण आपल्या जीवनामध्ये ती आस्था पश्चाताप राखत आहोत का? ती साक्ष ख्रिस्ताची राखत आहोत का? तो तुमच्या आमच्या बापांकरता या जगात आला, मारला गेला, गाडला गेला आणि उठवला गेला. ती साक्ष आपल्याला आठवणीत आहे काय? तो तारणाचा प्याला हाती घेऊन आपण रोज घोषणा करणारे असे आहोत काय? का आपण त्या सर्व गोष्टी विसरून गेलेला आहोत? आपण पापापासून मुक्त झालो, हा विसर पडलेला आहे आणि परत त्या जगाच्या सर्व समरूपतेमध्ये गुंतलेले, एकमेकांना दोष लावणारे, एकमेकांची निंदा करणारे असे बनलेले आहोत. पहा, त्याचा आत्मा त्याच्या टाई फुगला आहे, तो गर्वाने फुगला आहे असं वचन नमूद आहे शास्त्रलेखात. आज आपला आत्मा कसा आहे? माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. पहा, आपला आत्मा नेहमी त्या ख्रिस्ताकडे पाहत असलेला असला पाहिजे, त्याच्या चित्तवृत्तीमध्ये असला पाहिजे. त्यांनी सर्व निंदा सहन केली, सर्व त्रास सहन केला, दुःख सहन केली, याची जाणीव, याची घोषणा करणारे, आपल्या चित्तवृत्तीत राखणारे असलेले आपण दिसलो पाहिजे. हे वचन आपल्याला शिकवत. लूक शुभवर्तमान 13वा अध्याय 1 ते 5 वचनामध्ये प्रभू येशूने या गोष्टी सांगून ठेवल्या. गालिलकर जे होते, जे मेले, ते इतर गालिलकर कशा पापी होते का? आणि शिलो येथील बुरुज पडून जे मेले ते इतरां यरुशलेमपेक्षा पापी होते का? ख्रिस्त म्हणतो अपराधी होते का म्हणून ते मेले? तसं नाही, त्यांनी पश्चाताप केला नाही, पश्चाताप केला नाही म्हणून तसा नाश झाला. आणि जे पश्चाताप करणार नाही सर्व तसाच नाश पावाल असं प्रभू येशू सांगतो. होय, तुमच्या आमच्या जीवनामध्ये, इतरांच्या जीवनामध्ये, जगात होणाऱ्या घटनांमध्ये पाहून, ते अमंगल कृत्य पाहून आपण आस्था पश्चाताप करणारे आहोत का? स्वतः करता, इतरांकरता आपल्याला तसं राखत आहोत का? ती साक्ष आपल्या ठाई दृढ आहे का? ती साक्ष दृढ असणं म्हणजे काय? तो तुमच्या आमच्या पापांकरता आला, मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला. जर आपणच पापी आहोत, आपल्याच पापांची त्यांनी क्षमा केली, तर आपण इतरांचा न्याय करू नये. जे काही आहे त्याच्या हाती सोपून देणारे प्रभू न्याय करेल. न्याय करणारा तो आहे, तो न्यायाधीश आहे.
त्याकडे सुपूर्त केले आणि त्याच्या चित्तवृत्ती क्षमेमध्ये स्वतःला राखणारे, सौम्यतेत राखणारे, आस्था पश्चाताप करणारे, नेहमी प्रार्थना विनंती करणारे असे आपल्याला स्वतःला राखलेले आपण दिसलो पाहिजे. ख्रिस्ताचं वैभवाचं प्रतिबिंब पाडणारे आरशे आपण असलो पाहिजे. होय, देवाचं वचन आपल्याला शिकवतं, पवित्र शास्त्रातलं वचन शिकवतं, पण ज्यावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नका. जे असे निवडलेले आहेत, जे स्वतःला नेहमी शोक, आस्था पश्चाताप, प्रार्थना विनंत्या वचनाने वर्तणूक करणारे असे राखतात, त्यांच्यावर ते चिन्ह केलं जाईल. त्यांच्यावर ते चिन्ह केलं गेलं पण आहे की ते त्या काळामध्ये राखले जातील. होय, देवाचं वचन, पवित्र शास्त्रातलं वचन सांगतं, पण ज्यावर चिन्ह असेल त्या स्पर्श करू नका. स्वतःला लीन राखा त्या पराक्रमी परमेश्वराच्या हाताखाली. कुठल्याही गर्वामध्ये, कुठल्याही अभिमानामध्ये, कुठल्याही जगाच्या समरूपतेमध्ये स्वतःला राखू नका. तर नम्र, लीन, शांतीने रुचकर अशी भाषा बोलणारे, मिठाने रुचकर अशी भाषा बोलणारे, सौम्यतेत, प्रीतीमध्ये स्वतःला राखा. होय, म्हणजे तो तुम्हाला राखेल. पहा, मत्ते कृष्णवर्तमान 5वा अध्याय 4थं वचन काय म्हणतं. मत्ते याचा 5वा अध्याय 4थ्या वचनामध्ये पण ख्रिस्त डोंगरावरील प्रवचनामध्ये बोध करतो. डोंगराच्या प्रवचनामध्ये ख्रिस्तानी सांगितलेलं इथे एक वचन नमूद आहे. काय वचन आहे? मत्ते 5वा अध्याय 4थं वचन. जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. होय, सांत्वन कोणाला प्राप्त होईल? अश्रू कोणाचे पुसले जातील? पहा, जिथं जायचंय तिथं रडणं नाही, शोक नाही, भूक नाही, यातना नाहीये. सांत्वन कोणाला प्राप्त होईल? जे स्वतःला, जे शोक करीतात ते धन्य, कारण त्या सांत्वन प्राप्त होईल. जे स्वतःला आजूबाजूमध्ये घडणाऱ्या परिस्थितीमध्ये, आपल्यामध्ये होणाऱ्या सर्व अमंगळ कृत्यामुळे स्वतःला आस्था पश्चातापामध्ये राखतील, प्रार्थना विनंत्यामध्ये राखतील, वचनामध्ये राखतील आणि आत्म्याने चाललेले, आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले असे स्वतःला राखतील, त्या सांत्वन प्राप्त होईल. आपल्याला राखायचंय स्वतःला, तर असे राखणारे आपण असलो पाहिजे. कुठलीही जगाची गोष्ट राखणारे नाही, तर देवामध्ये जी कृपा दिली, जी सत्यता दिली, जे नीतिमत्व दिलं ख्रिस्ताद्वारे, ते राखणारे आपण असलो पाहिजे. होय, ख्रिस्ताने डोंगरावरच्या प्रवचनामध्ये मत्ते कृष्णवर्तनामध्ये मत्तेयाने ते वचन नमूद केलेलं आहे, जे प्रभू येशूने शिकवलं. जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. होय, त्यास सांत्वन प्राप्त होईल. जे नेहमी स्वतः आस्था पश्चातापामध्ये स्वतःला राखतात, त्यांना सांत्वन प्राप्त होईल. त्यांच्या कपाळावर ते चिन्ह केलं जाईल आणि केलेलं आहे. जे स्वतःला ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये राखतात, ते त्या प्रसंगापासून सुद्धा राखले जातील. पण ज्यावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नको, असं वचन नमूद आहे. होय, आपल्याला स्वतःला असे राखा, म्हणजे तोही तुम्हाला राखेल. पहा, ख्रिस्त या जगात होता तोपर्यंत तो देवाच्या प्रीतीमध्ये, देवाच्या वचनामध्ये, देवाच्या आज्ञा पालनामध्ये स्वतःला राखलेला असा तो होता. ज्या योजनेकरता त्याला पाठवलं होतं परमेश्वराने या जगामध्ये, ती योजना त्यांनी ती वधस्तंभापर्यंत आणि तिथून मरणातून उठून पूर्ण केली. देवाने त्याला 3ऱ्या दिवशी उठवलं. आपल्यालाही पुनरुत्थित व्हावं असं वाटत असेल तर स्वतःला असे राखा जसे ख्रिस्ताने स्वतःला राखलं. कारण की देवाचं नव्या करारामध्ये योहान त्याच्या पत्रामध्ये लिहितो की जसा तो आहे तसे तुम्ही या जगात आहात. तर आज आपण स्वतःला तसे राखत आहोत का? होय, देवाला आवडीचे उपास करणारे असे आपण आहोत का? निरंतर प्रार्थना करणारे, आपल्यामध्ये होणाऱ्या अमंगळ कृतीची आस्था पश्चाताप करणारे, शोक करणारे असे आपण स्वतः आहोत का? प्रेषितांची कृत्ये 3रा अध्याय 19 वचन, हे वचन बऱ्याच वेळा प्रभूमध्ये सांगितलं आहे. प्रेषितांची कृत्ये 3रा अध्याय 19 वचन काय सांगतं पहा.
यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व मागे वळा, अशासाठी की विश्रांती मिळण्याच्या समयी प्रभू जवळून यावे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला ठाऊक नाही तो काळ कधी आहे, कधी येणार आहे. निश्चिंत असे बसू नका की देवाचा काळ अजून दूर आहे, ख्रिस्त येण्याचा काळ अजून दूर आहे, संकट आम्हाला गाठणार नाही असे म्हणणारे बनू नका. अशावर अचानक तो नाश येईल. स्वतःला असे राखा, ती साक्ष स्वतःसाठी दृढ करणारे, राखणारे असे स्वतःला राखा. यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व मागे वळा. होय, कोण राखलं जाईल? कोणाच्या कपाळावरती चिन्ह असेल? जे स्वतःला असे राखतील. जर प्रभू येण्याच्या अगोदर आपण विश्रांतीच गेलो तर ते विश्रांती सुखलोकात कसे जातील? ते असे जातील की जे स्वतःची पापे पुसून टाकली जावे म्हणून पश्चाताप करत असतील आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टी अशा मार्गातून स्वतः वळत असतील आणि परमेश्वराजवळ येत असतील. उधळ्या पुत्र, जेव्हा त्याला जाण झाली की माझ्या बापाच्या घरी यापेक्षाही सुंदर खायला आहे, मी तर इथं डुकराला टाकलेलं जेवण खात आहे, अन्न खात आहे, डुकरांचं अन्न खात आहे. जेव्हा त्याला ती जाण झाली त्या दिवशी तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला. पित्याला काही सांगण्याच्या आत पित्याने दुरूनच पाहिलं की माझा मुलगा आला आहे. त्याने आनंदाने त्याला मिठी मारली आणि मग तो मुलगा म्हणतो, हे पित्या, तुझ्या दृष्टिकोनातून, स्वर्गाच्या बापाच्या दृष्टिकोनातून पाप केला आहे. होय, तो स्वर्गीय पित्याचं प्रेम आहे. आज जर तुम्ही देवापासून दूर असाल, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करत असाल, देही गोष्टी असतील, छुप्या गोष्टी असतील, तर त्या बंद करा. त्या गोष्टीतून मागे वळा, आस्था धरा, पश्चाताप करा, कारण की तुमची पापे पुसून टाकली जावी आणि विश्रांती मिळण्याच्या समयी प्रभू जवळून जावे. होय, तर सुखलोकात विश्रांती घ्यायला जायचं असेल, प्रभू येण्याच्या अगोदर आपण विश्रांतीच जाणार आहोत, तर आपण असे गेलो पाहिजे की आपण नेहमी आस्था पश्चाताप करणारे, देवाला न आवडणाऱ्या गोष्टीतून, मार्गातून मागे वळणारे आपण असलो पाहिजे. स्वतःला असं राखा म्हणजे तोही आपल्याला राखेल. प्रेज द लॉर्ड. ज्यावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नको असं वचन सांगतं. कोण विश्रांतीत जाईल? कोणाला स्पर्श त्या पीडा करणार नाहीत. ज्यांच्यावर ते चिन्ह असेल. आणि चिन्ह कोणावर असेल? जे आपसात होणाऱ्या अमंगळ कृत्यामुळे आस्था करत आहेत, शोक करत आहेत, पश्चाताप करत आहेत, मागे वळत आहेत, सर्व मृगजळापासून, सर्व जगित समरूपतेपासून स्वतःला दूर असे राखत आहेत. प्रेज द लॉर्ड. पहा, इपिस्करास पत्र 4 अध्याय 30 ते 32 वचन काय म्हणतात. इपिस्करास पत्र याचा 4 अध्याय 30 ते 35 वचनामध्ये वचन काय सांगतं. इपिस्करास पत्र याचा 4 अध्याय 30 ते 32 वचनामध्ये वचन काय सांगतं. दिनचर्येकरता नियम. पौलाने इपिस्कराच्या मंडळीला लिहिलेलं पत्र आहे, त्याचा 4 अध्याय 30 ते 32 वचन आहे. त्याचा मथळा काय आहे? दिनचर्येकरिता नियम. रोजचा नियम येतो. रोज आपण कसं जगलं पाहिजे हे वचन सांगतं. पौल इपिस्कराच्या मंडळीला सांगतो. वाचूया. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, त्याच्या योगे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात. आपल्या जीवनातून अशा काही गोष्टी बाहेर पडत आहेत का? अपशब्द, शिवीगाळ, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, दोष, मत्सर, द्वेष करणं, एखाद्या गोष्टीची माहिती नसताना एखाद्याचा न्याय करणं, हे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत. देव यज्ञापेक्षा दयेचा भुकेला आहे असं सांगतो ख्रिस्त. होय, तो दयेचा भुकेला आहे. जर तुमच्याविषयी कोण चुकलं असेल त्याला माफ करा. तुम्ही कोणाची चुका केल्या असतील, एखादं मन दुखलं असेल ती जाऊन क्षमा मागा. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. जो पवित्र आत्मा ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला मिळालेला आहे, जो तुमच्या बरोबर आहे, त्याला खिन्न करू नका. कारण की तारणाच्या दिवसापर्यंत तुम्ही त्याच्याद्वारे मुद्रित झालेला आहात. प्रेज द लॉर्ड.
सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट व अभद्र भाषण ही अवघ्या दुष्टपणा सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात येवोत. हो, या गोष्टी दूर करण्यात यावं. कारण की या सर्व गोष्टी करता, या सर्व अंधकारांच्या गोष्टी करता, याच पापाच्या खंड करता तो पुत्र पित्याने आपल्या करता वधस्तंभावर दिला अर्पण असा की आपण त्याच्या रक्ताने शुद्ध व्हावं, आपला पापाचा खंड भरला जावा आणि तो आपण ठेवलेल्या विश्वासाद्वारे आपल्या ठाई वास करावा आणि तो वास केल्यानंतर प्रीतीचा पाया घातला जावा. प्रीती वाढावी. पूर्ण प्रीती भीतीला घालून देते. आपल्यातल्या त्या सर्व गोष्टी निघून जाव्यात जे देवाला आवडत नाहीत, ज्या देवापासून आपल्याला दूर करतात. कपट, दुष्कर्म, संताप, क्रोध, कलकलाट, अभद्र भाषण व अवघा दुष्टपणा तुम्हापासून दूर करण्यात येवो. होय, या गोष्टीमध्ये आवड धरणारे असे बनू नका. मीपणात, अभिमानात, गर्वामध्ये स्वतःला राखू नका, तर सौम्यतेत, शांततेत 4 पावलं मागे वळणारे, देवाला न आवडणाऱ्या गोष्टीमधून स्वतःला मागे वळवणारे असे स्वतःला राखा. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, कारण की तारणाच्या दिवसापर्यंत त्याद्वारे तुम्ही काय झालेले आहात? मुद्रित झालेला आहात. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारिक व कणवळ व्हा. जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. होय, आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारिक, एकमेकांना उपकार करणारे, मदत करणारे, न सांगता. धार्मिकता कशी असते? उजवा हात काय करतो, डाव्या त्याला कळू देऊ नका, ख्रिस्त म्हणतो. अशी उपकारिकता करणारे, अशी धार्मिकता करणारे बना की जी फक्त देवाला ठाऊक असेल तो पाहिल. गुप्तदर्शी पित्याची गुप्त प्रार्थना करणारे, गुप्त दानधर्म करणारे बना. एकमेकांबरोबर उपकारिक व कणवळ व्हा. जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. प्रेज द लॉर्ड. अशा गोष्टीमध्ये स्वतःला राखा ज्या गोष्टी देवाच्या वचन आपल्याला सांगत आहे. कपट, कलकलाट, अभद्र भाषण हे आपल्या मुखातून निघू नये. चांगला मनुष्य चांगल्या भांडारातून चांगलं बाहेर काढतो आणि वाईट मनुष्य वाईट भांडारातून वाईट बाहेर काढतो. ख्रिस्ताने सांगितलेलं वचन मत्ते कृषीमध्ये नमूद आहे. पहा, आपलं भांडार आजच चेक करा, काय साठवलेलं आपण त्यामध्ये. हे मातीचं जे भांड आहे त्यात जे आपण देवाची स्वर्गीय संपत्ती साठवलेली असे आहोत का? आपलं मन, आत्मा, जीव देवावर पूर्ण प्रीती करणारे आपण आहोत का? पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण आत्म्याने जसा तो आहे तसे आज आपण या जगात आहोत का? का आपल्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी आहेत? सर्व प्रकारचं कटुत्व, एकमेकांविषयी दोष करणं, आतून वाईट बोलणं, एकमेकांविषयी वाईट विचार करणं, संताप, क्रोध, कलकलाट, अभद्र भाषण ही अवघ्या दुष्टपणा सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात यावं. या सर्व गोष्टीमुळे तुम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करता. त्या पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झालेला आहात. होय, ज्यावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नका असं देवाचं वचन सांगतं. जे स्वतःला अशा सर्व गोष्टीपासून दूर राखतील, नम्रतेत राखतील, सौम्यतेत राखतील, आस्था पश्चातापामध्ये राखतील, नेहमी आपल्यामध्ये होणाऱ्या अमंगळ कृत्याविषयी प्रार्थना करत असतील, जाण होत असेल आपण वाईट करत आहोत, वाईट बोलत आहोत, तर आस्था धरत आहात, पश्चाताप करत आहात, प्रार्थना करत आहात, तो सैतानाचं दूध आपल्यातून जावा प्रार्थना करत आहात, तर तोही तुम्हाला राखेल. प्रेज द लॉर्ड. चिन्ह असेल. चिन्ह कोणावर असेल? जे स्वतःला असे राखतील. जे स्वतःला असे राखतील त्यांना तोही राखेल. होय, तोही त्यांना राखेल. पहा, इर्मया याचा 31वा अध्याय 9व वचन काय म्हणतं. इर्मया याचा 31वा अध्याय 9व वचन. आपण हे वचन तुम्ही ऐकलं असेल तिकडे. इर्मया 31वा अध्याय 9व वचन काय सांगतं पहा. जे अश्रुताप करीत येतील ते विनंती करीत असता मी त्यास नेहीन. पहा, इर्मया
याचा 31वा अध्याय 9 वचनामध्ये वचन काय सांगतं? ते अश्रुताप करीत येतील, ते विनंती करीत असता मी त्यास नेईन, ते ठोकर खाणार नाहीत, अशा सरळ मार्गाने मी त्यास पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन. कारण मी इस्रायलास पिता झालो आहे व इफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, हे वचनी तुम्ही ऐकलं असेल आजपर्यंत. इर्मया 31:9 काय सांगते की ते अश्रुपात करत येतील, जे नेहमी स्वतःला सर्व आपल्यामधील होणाऱ्या अमंगळ कृत्याविषयी आस्थेमध्ये राखतील, पश्चातापामध्ये राखतील आणि नेहमी देवाकडे वळलेले असे स्वतःला राखतील. ते विनंती करीत असता मी त्यास नेईन. परमेश्वर म्हणतो मी कोणाला घेऊन जाईल? जे अश्रुताप करत आहेत, विनंती करत आहेत, मी त्यास नेईन. ते ठोकर खाणार नाहीत, ते ठोकर खाणार नाहीत त्या मार्गामध्ये, देवाच्या मार्गामध्ये ते ठोकर खाणार नाहीत, खाली पडणार नाहीत. मी त्यांना सरळ मार्गाने घेऊन जाईल, परमेश्वर म्हणतो. आणि तो सरळ मार्ग, सत्याचा मार्ग दाखवणारा पवित्र आत्मा आहे, देवाचं वचन आहे, पवित्र आत्म्याची तलवार आहे. प्रेज द लॉर्ड. ते ठोकर खाणार नाहीत, अशा सरळ मार्गाने मी त्या पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन, कारण मी इस्रायलचा पिता झालो आहे, इफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे. होय, स्वतःला असे राखा. देवाला न आवडणाऱ्या गोष्टीतून मागे वळलेले, विनंती करत असलेले, प्रार्थना करीत असलेले, नम्रते सौम्यतेत एकमेकांना क्षमा करत असलेले, प्रीती हे स्वरूप आपल्या जीवनात राखणार आहे. होय, स्वतःला असे राखा. पण ज्यावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नका, देवाचं वचन सांगतं. ज्यांच्यावर चिन्ह केलेलं आहे ते वाचले जातील. जे अश्रू पात करत येतील, विनंती करत असतात, त्यास नेईल, असं देव परमेश्वर सांगतो. आपण स्वतःला असेच राखणारे असलो पाहिजे. आस्था, पश्चाताप, शोक करणारे, स्वतःमधील अमंगळ कृत्य घडत असताना त्याविषयी आस्था पश्चाताप करणारे, देवाला न आवडणाऱ्या गोष्टीतून स्वतःला दूर करणारे, मागे वळणारे आपण असलो पाहिजे. स्वतःला असेच राखा. पवित्र आत्म्यामध्ये मुद्रित झालेला आहात, तर तारणाच्या दिवसापर्यंत तुम्ही ते मुद्रित केलेले आहात. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. अभद्र भाषण, क्षमा न करणं, दुष्टपणा, अमंगळ कृत्य या सर्व विषयी आस्था पश्चाताप करा. स्वतःला प्रार्थना विनंती करत असलेले, आस्था पश्चाताप करत असलेले, देवाला न आवडणाऱ्या गोष्टीतून मागे वळणारे असे स्वतःला राखा. प्रेज द लॉर्ड. पहा, मलाकीचं पुस्तक याचा 3रा अध्याय 16 आणि 17 वचन काय सांगतं? मलाकी याचं पुस्तक 3रा अध्याय 16 आणि 17 वचन काय म्हणतं पहा. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांस बोलले. तेव्हा, त्या काळी, येणाऱ्या काळाविषयी हे वचन लिहिलेलं होतं. मलाकी संदेष्टाने परमेश्वराचे वचन नमूद केलेलं आहे. काय नमूद केलंय? तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांस बोलले, ते परमेश्वराने कान देऊन ऐकले. जे काही तुम्ही बोलत असता ते सर्व परमेश्वर ऐकतो, तो नोंद करतो. तो त्याच्या आत्म्याद्वारे आपलं अंतःकरण, आपलं हृदय सर्व काही तपासत असतो. होय, त्याला सर्व गोष्टींची माहिती आहे. त्याचे डोळे अखिल पृथ्वीवर फिरतात. तो स्वर्गातून पृथ्वीवर पाहून अवलोकन करतो. होय, त्याच्या आत्म्याद्वारे तो आपणास काय करतो? तो अवलोकन करत असतो, तो आपल्याला तपासत असतो. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांस बोलले, ते परमेश्वराने कान देऊन ऐकले व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्या समोर लिहिण्यात आली. काय लिहिलं? कसली होती ती वही? स्मरणवही होती. त्या वहीमध्ये कोणाविषयी लिहिलं गेलं?
जे देवाचं परमेश्वराचे भय धरणारे होते एक आणि ते एकमेकांस परमेश्वराच्या भयाविषयी बोलत होते, ते परमेश्वराने ऐकलं आणि त्यांची नावं त्या स्मरणवहीत लिहिण्यात आली. कोकराच्या जीवनी पुस्तकात ज्यांची नावं आहेत ते वाचले जातील. पण कोकराच्या जीवनी पुस्तकात देवाच्या स्मरणवहीमध्ये कोणाची नावं आहेत? जे देवाचं परमेश्वराचं भय बाळगतात, एकमेकांना त्याचा बोध देतात, आस्था धरतात, पश्चाताप करतात, विनंत्या करतात, प्रार्थना करतात, त्यांची ती स्मरणवही आहे. त्यांची त्या वहीमध्ये नावं आहेत. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील. जसा कुणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करीतो तसा मी त्यांवर दया करीन. प्रेज द लॉर्ड. पहा, त्या वहीमध्ये कोणाची नावं आहेत? जे स्वतःला असं आस्था पश्चातापामध्ये राखतील, जे परमेश्वराच्या भयामध्ये स्वतःला राखतील. आणि परमेश्वर म्हणतो, जे नेमलेला काळ आहे, नेमलेला दिवस आहे, त्या दिवशी ते माझा खास निधी होतील. होय, ती लोक जी देवाचा भय धरत आहेत, आस्था धरत आहेत, पश्चाताप करत आहेत, एकमेकांना बोध करत आहेत आणि प्रार्थना विनंती करत आहेत, आपल्यामध्ये होणाऱ्या अमंगळ कृत्याविषयी आस्था धरत आहेत, पश्चाताप करत आहेत, त्यांची ती स्मरण वही आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेमेन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील. ते माझा खास निधी होतील. जसं कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करीतो तसा मी त्यांच्यावर दया करीन. होय, जसा आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करतो तशी मी त्यांच्यावर दया करीन. काय आपण परमेश्वराची अशी सेवा चाकरी करणारे आहोत का? त्याच पुत्रांवर दया केली जाईल. तेच देवाचा त्या दिवशी खास निधी होतील. जे ख्रिस्ताची प्रभूची जी साक्ष आपल्या जीवनात राखतील, सौम्यता राखतील, क्षमा राखतील आणि स्वतःला जगाच्या सर्व गोष्टीपासून दूर राखतील, परमेश्वराच्या भयात राखतील, त्यांची ती स्मरणवही आहे. त्यांची नावे त्या कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेली आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पहा, यशया 57 अध्याय 18 आणि 19 वचन काय म्हणतं? यशया याचा 57 अध्याय 18 आणि 19 वचन काय म्हणतं? यशया याचा 57 अध्याय 18 आणि 19 वचन काय म्हणतं पहा. मी त्यांची चालचर्या पाहिली, मी त्यांना सुधारेन, मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्यांच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन, मी त्यांच्या तोंडून आभार वचन उच्चारवीन. जे दूर आहेत व जे जवळ आहेत त्या शांती असो मी त्या सुधारीन असे परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. पहा, यशया याचा 57 अध्याय 18 आणि 19 वचन काय म्हणतं? परमेश्वराने सांगितलेलं वचन इथं नमूद आहे, मी त्यांची चालचर्या पाहिली, मी त्या सुधारीन. कोणास? जे बिघडलेले आहे, देवापासून दूर आहेत. मी त्यांना मार्ग दाखवीन, मी त्यांचे व त्यांच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन. कोणाचे समाधान करेल परमेश्वर? त्यांच्यातले शोकग्रस्तांचे, जे नेहमी आस्था धरत आहेत, पश्चाताप करत आहेत, विनंती करत आहेत, परमेश्वराकडे वळत आहेत आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टीतून आपले मार्ग वेगळे करत आहेत. परमेश्वर म्हणतो, त्यांच्यातल्या शोकग्रस्तांचे मी समाधान करेन. मी त्यांची चालचर्या पाहिली आहे, मी त्यांना सुधारेन, मी त्यांच्या तोंडून आभार वचन उच्चारेन. जे दूर आहेत व जे जवळ आहेत त्या शांती असो मी त्या सुधारीन असे परमेश्वर म्हणतो. होय, परमेश्वर अशा सर्वांस बोलवित आहे, अशा सर्वांस तो सुधारेल. ज्यांच्यावरती चिन्ह केलं आहे
त्यांना स्पर्श करू नका असं वचन सांगतं. होय, स्वतःला पवित्र आत्म्यामध्ये, वचनामध्ये राखा. आत्मिक परिवर्तन आपल्या जीवनामध्ये, त्यासाठी भुकेले ताणलेले राहा. पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने देवाप्रती करा. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका. होय, जे स्वतःला असे दूर राखतात त्यांच्यावर ते चिन्ह केलेलं आहे. त्यांची त्याच्या वहीमध्ये, स्मरण वहीमध्ये नाव नमूद आहेत. पहा, प्रगटीकरण याचा 9वा अध्याय म्हणजे वचन काय सांगतं. प्रगटीकरण याचा 9वा अध्याय 1 ते 6 वचन मी सर्वांकरता वाचतो. प्रगटीकरण याचा 9वा अध्याय 1 ते 6 वचन काय म्हणतात पहा. 5व्या देवदूताने कर्णा वाजविला, तो एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला माझ्या दृष्टीस पडला. होय, शेवटच्या काळाविषयी जे काही परीक्षा प्रसंग पृथ्वीवर येणार आहे त्याविषयी लिहिलेलं हे योहानाचं प्रगटीकरण आहे. प्रभूच्या दूताने योहान या शिष्यास ते प्रगटीकरण दिलं. आणि ते प्रगटीकरण 9व्या अध्यायामध्ये वचन काय नमूद आहे. 5व्या देवदूताने कर्णा वाजविला, तो एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ आघातकुपाची किल्ली होती. त्याच्याजवळ आघातकुपाची किल्ली होती. 5वा कर्णा वाजेल, त्या पिढ्यांचा, ज्या पिढ्या या पृथ्वीवर येणार आहे, जी परीक्षा येणार आहे, तो 5वा कर्णा वाजेल तेव्हा तो पहा, तो एक तारा आकाशातून खाली पडलेला माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ आघातकुपाची किल्ली होती. त्याने आघातकूप उघडिला, तो त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि कुपाच्या धुराने सूर्य व अंतराळ ही अंधकारमय झाली. त्याने पहा, त्या किल्लीने काय केलं, आघातकूप उघडिला, त्यातून धूर बाहेर आला, तो वर चढला आणि सूर्य चंद्र अंधारमय झाले. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्या धुरातून टोळ बाहेर आले आणि पृथ्वीवर उतरले. त्यास पृथ्वीवर विंचवासारखी शक्ती दिली होती. त्या टोळांना विंचवासारखी शक्ती दिली होती. त्यास असे सांगितले होते की पृथ्वीवरील गवतावर, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये. तर ज्या मनुष्यांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यास मात्र करावा. पृथ्वीची हिरवळ, झाडे यांना उपद्रव करायचा नाही. तर ज्यांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाहीये, परमेश्वराला ते ओळखत नाहीयेत, अशा लोकांना उपद्रव करा. त्यास जीवे मारण्याचे त्यांच्याकडे सोपिले होते, तर मात्र 5 महिने पिढ्या देण्याचे सोपिले होते. त्यापासून कोणी होणारी पिढा विंचू मनुष्याला नांगी मारितो तेव्हा होणाऱ्या पिढेसारखी होती. त्या दिवसात मनुष्य मरणाचा प्रसंग पाहतील तरी तो त्यास मिळणार नाही. मरायची उत्कंठ धरतील तरी मरण त्यापासून दूर पळेल. प्रेज द लॉर्ड. पहा, ज्यांच्या कपाळावर शिक्का असेल त्यांना उपद्रव होणार नाही. उपद्रव त्यांना होईल ज्यांच्या कपाळावर तो शिक्का नाहीये. पृथ्वीवर गवतावर, कोणत्याही शिरवळीला, कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये. तर ज्या मनुष्यांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्याच मात्र करावा. प्रेज द लॉर्ड. होय, देवाचा शिक्का त्या लोकांवर केलेला आहे, त्या लोकांवर करत आहे की जे स्वतःला ख्रिस्तामध्ये आस्था पश्चाताप करत, ती साक्ष राखत, प्रार्थना विनंत्या करत स्वतःला राखत आहेत. आणि अमंगळ कृत्य आपल्यामध्ये होत आहे त्याविषयी आस्था धरत आहेत, पश्चाताप करत आहेत की आपली पापे पुसून टाकली जावीत. होय, स्वतःला आस्था पश्चातापाने राखा, प्रार्थना विनंत्यामध्ये स्वतःला राखा. तेच लोक राखले जातील की ज्यावर देवाचं चिन्ह, शिक्का आहे. प्रेज द लॉर्ड. पहा,
जसं प्रकटीकरण 9व्या अध्यायामध्ये 1 ते 6 वचनामध्ये हे नमूद आहे, तसंच असंच वचन एहेजकेल याचा 9वा अध्याय 4 ते 6 वचनामध्ये पण नमूद आहे. एहेजकेल संदेशाद्वारे परमेश्वराने असंच वचन नमूद केलेलं आहे. ऐका, एहेजकेल याचा 9वा अध्याय 1 ते 6 वचन. 1 ते 6 वचन एहेजकेल 9वा अध्याय, प्रकटीकरण 9वा अध्याय 1 ते 6 वचन. दोन्ही अध्याय सारखेच आहेत आणि देवाचं वचन, त्याचा आत्मिक बोध सुद्धा सारखाच आहे. काय पहा, मग त्याने मला ऐकू येईसे मोठ्याने म्हटले, नगर रक्षक हो, तुम्ही सगळे आपले विध्वंसक हत्यारे हाती घेऊन इकडे या. तेव्हा पहा, उत्तरेकडील वरच्या वेशी 6 पुरुष आपल्या हाती विध्वंसक हत्यारे घेऊन आले. त्याचमध्ये शुभ्र तागाचे वस्त्र घातलेला एक मनुष्य होता. त्याच्या कमरेनजीक कारकुनाची दाऊद होती. त्याच्या कमरेनजीक काय होती? कारकुनाची दाऊद होती. ज्या दाऊदने नोंद केली जाते, लिहिलं जातं, अशी दाऊद त्याच्या कमरेनजीक होती. अशा पांढर शुभ्र वस्त्र घातलेल्यास बोलविण्यात आले. करूबारूढ असलेल्या इस्रायलच्या देवाचे तेज तेथून निघून मंदिराच्या उंबरठ्यावर आले आणि कमरेनजीक कारकुनाची दाऊद असलेल्या व शुभ्र तागाचे वस्त्र लिहिलेल्या त्या मनुष्यास त्याने हाक मारिली. जेव्हा देवाचं तेज आलं मंदिरानजीक, तेव्हा त्या पांढरा शुभ्र घातलेल्या जगाच्या मनुष्याला, ज्याच्या कमरेनजीक दाऊद पाहते लेखणी अडकवली होती, त्याला दाऊद असे म्हणतात, त्याला बोलविण्यात आलं. होय, देवाच्या त्या दिवशी त्या पिढ्यांपासून कोण वाचवलं जाईल? ज्यांच्या कपाळावर ते चिन्ह आहे. पहा, त्या पांढऱ्या शुभ्र घातलेल्या जगाच्या व्यक्तीला बोलवण्यात आलं. 4थ्या वचनात काय सांगितले? परमेश्वर त्याला म्हणाला, नगरामधून यरुशलेमामधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यामुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत, त्यांच्या कपाळावर चिन्ह कर. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या कपाळावर देवाचं चिन्ह केलं जाते? जे स्वतःला आस्था पश्चातापात राखतायत, शोकामध्ये राखतायत, शोक करीतात, ते धन्य, त्यांचं सांत्वन होईल. ख्रिस्त म्हणतो, पहा, आपली पापे पुसून टाकली जावी म्हणून ती साक्ष रोज आपल्या ठाई दृढ राखा. कुठल्याही गर्वामध्ये नाही, कुठल्याही मीपणामध्ये कोणाचाही न्याय करू नका. सर्वांना क्षमा करा. जशी ख्रिस्तामध्ये पित्याने आपल्याला क्षमा केली, अशा क्षमेमध्ये स्वतःला राखा, प्रीतीमध्ये स्वतःला राखा. जे आस्था पश्चाताप करत आहे, पहा, त्या पांढऱ्या शुभ्र वस्त्र घातलेला ज्याच्या कमरेस तो दाऊद होता, जो लेखणीसाठी वापरला जातो, त्याला बोलविण्यात आले. त्याला सांगण्यात आलं, परमेश्वर त्याला म्हणाला, नगरामधून यरुशलेमामधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यामुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत, त्यांच्या कपाळावर चिन्ह कर. होय, त्यांच्या कपाळावर जाऊन चिन्ह कर, जे आता आस्था पश्चाताप करत आहेत, विनंती करत आहेत, स्वतःला जगाच्या मार्गापासून दूर राखत आहेत. मला ऐकू येईल तो त्या बाकीच्याच म्हणाला, त्याच्या मागून नगरात जा व संहार करा, कृपादृष्टी करू नका, गय करू नका. प्रकटीकरण 9वा अध्याय 1 ते 6 वचन आपण तीच वाचली आता. कोणाला उपद्रव करायची आज्ञा होती? ज्यांच्या कपाळावर शिक्का नाही, झाड हिरवळ यांना उपद्रव करू नका, आणि ज्यांच्या कपाळावर शिक्का नाही त्या मनुष्यांचा उपद्रव करा. होय, आणि चिन्ह कोणाच्या कपाळावर केलं जाईल? जे स्वतःला आस्था पश्चातापामध्ये राखतील, जे आत्मिक परिवर्तनामध्ये आहेत, जे ख्रिस्ताची नवी उत्पत्ती आहेत, त्या सर्व जुन्या गोष्टीपासून स्वतःला दूर राखतात. जो जुना मनुष्य काढून टाकला ख्रिस्ताच्या मरणाद्वारे, तो आपल्यात राखत नाहीत. जे स्वतःच्या शरीराला बुकलून दास करून ठेवतात, जे प्रार्थना विनंत्यामध्ये आहेत, आस्था पश्चाताप करतात, नम्र राहतात, देवाच्या भयात राहतात, अशांवर ते चिन्ह केलं जात आहे आणि केलेलं आहे. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, कारण त्याच्याद्वारे तारणाच्या दिवसापर्यंत तुम्ही मुद्रित झालेला आहात. 6वं वचन काय म्हणतं पहा,
वृद्ध, तरुण, कुमारी, मुले व स्त्रिया यांची निकलास कत्तल करा, पण ज्यावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नका. माझ्या पवित्र स्थानापासून आरंभ करा. तेव्हा मंदिरापुढे असलेल्या वडिलांपासून त्याने आरंभ केला. ही सुरुवात कोणापासून आहे? जे म्हणत आहेत तो दिवस आमच्यावर येणार नाही, संकट आमच्यावर, अशांच्या बोलण्यामध्ये फसू नका. आज पश्चातापामध्ये राखा. ती साक्ष ख्रिस्ताची रोज आपल्या ठाई दृढ राखा. तो तुमच्या आमच्या पापांकरता आला, मारला गेला, काढला गेला, उठविला गेला. आपल्यामधील होणाऱ्या अमंगळ कृत्याविषयी आस्था धरा, पश्चाताप करा, प्रार्थना करणारे बना, विनंत्या करणारे बना. त्यांच्यावर ते चिन्ह असेल, कारण की देवाचा न्याय कुठून चालू होणार आहे? त्याच्या घरापासून चालू होणार आहे. अशा नवा करारामध्ये असंच एक नव्या करारामध्ये वचन नमूद आहे. देव न्याय कुठून चालू करणार आहे? त्याच्या घरापासून. पहा इथे काय लिहिलंय? माझ्या पवित्र स्थानापासून आरंभ करा. जे देवाचे आहे, जे देवाला ओळखत आहे, ज्यांना प्रभू येशूची ओळख आहे, अशा सर्व देवाच्या घरापासून तो न्याय चालू होईल. ज्यांच्या कपाळावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नका. होय, स्वतःच आत्मिक परिवर्तन करून घ्या. पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्याशिवाय स्वर्गात सार्वकालिक जीवनात जाता येणार नाही. ते आत्मिक परिवर्तन करा. देहाने विश्वासू नाही तर आत्म्याने परिवर्तित असे, आध्यात्मिकरित्या अंतकरणाची सुंता झालेली असे स्वतःला राखा. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावर चिन्ह असेल त्या स्पर्श करू नका असं देवाचं वचन सांगतं. होय, स्वतःच आत्मिक परिवर्तन करून घ्या. भुकेले ताणेले बना. आत्म्याकरता, त्या आत्मिक जीवनाकरता, ख्रिस्त विश्वासाद्वारे तुमच्या ठाई येऊन वास करण्याकरता, पिता येऊन तुमच्या वस्तीस राहण्याकरता, पवित्र आत्मा तुमच्या वस्तीस येण्याकरता प्रार्थना करा, विनंत्या करा, आस्था धरा, पश्चाताप करा. होय, ज्यांच्यावर चिन्ह केलेलं आहे त्या स्पर्श करू नका. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचनं प्रभू येशू सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. हे आपण शेवटच्या प्रार्थनेकडे वळूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. सुंदरशा वचना करता. होय, आज जे वचन तू नमूद केलं त्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. तुला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनात ज्या आहेत ते काढण्यासाठी तुझं सामर्थ्य दे, पवित्र आत्म्याचा बोध दे. आणि तुला न आवडणाऱ्या गोष्टीपासून आम्हाला दूर जाण्याकरता, दूर राखण्याकरता पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. वचनाचं आत्मिक मन्ना प्रत्येकाला मिळावा. प्रत्येकाने स्वतःला आस्था पश्चातापात राखावं, क्षमेमध्ये राखावं. याकरता तो बोध, ती वाणी ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला तू दे. काल रात्रीपासून आजवर झालेल्या सर्व न कळत कळत चुकांची क्षमा कर. ज्यांनी आमची मनं खुली त्यांनाही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. आज रात्री प्रत्येकाच्या घरी खाव्यास अन्न असावं असं तू कर. त्यांना खाऊन त्यांना शक्ती, सामर्थ्य दे, सक्षमाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. आज इथं प्रार्थना चालू आहे, त्या प्रार्थनेत येणारे अडखण ख्रिस्तामध्ये घाल. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात त्यांना सुखरूप प्रियजनांकडे पोहोच. तुझे सर्व सेवकांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात तू भर. देवदूतांच्या पहाऱ्यात तू राह. त्यांच्यातून तो ख्रिस्ताचा प्रकाश अंधकारात बसलेल्या लोकांमध्ये ख्रिस्तामध्ये प्रकाशमान केला जावा असं तू कर. जे भुकेले ताणलेले आहेत त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे वृद्धाश्रमामधील वृद्ध लोक आहेत, लहान लेकरं आहेत, त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. सर्व डॉक्टर, नर्सेसला तुझ्या आरोग्यात त्यांनी स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे बिचाऱ्यांना खेळलेले आहेत, कणत आहेत, यातना भोगीत आहेत, हाडांचे विकार आहेत, पोटांचे विकार आहेत, नसांचे विकार आहेत, डोळ्यांचे विकार आहेत, मेंदूचे विकार आहेत, अशा सर्वांना तू स्पर्श कर आणि त्या सर्व बंधनातून ख्रिस्तामध्ये तू काढ. जे निराशामध्ये बसलेले आहेत त्यांच्या ठाई पवित्र आत्म्याद्वारे आशा घाल. प्रधानमंत्री, सर्व राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. जिथं अशांतता आहे तिथं शांती असं तू कर. तसेच तो प्रार्थना करतो जे कामासाठी फिरताय त्यांच्या हाताला काम दे. ज्यांची बिल, पगार कंपनीकडे अडकले ते ख्रिस्तामध्ये मोकळे केले जावे. जे अजून तुझ्या मार्गापासून दूर आहेत आज
तुझा प्रकाश, तुझी वाणी त्यांच्या ठाई तू दे. ते फिरून स्वर्गीय पित्याकडे यावेत असं तू कर. जे घरापासून दूर आहेत, ज्यांच्या घरामध्ये वादिवाद चालू आहेत, शांती नाही, त्यांना तू शांती ख्रिस्तामध्ये दे. होय, फुलाताईंचं कुटुंब आहे, छायाताई पडवळींचं कुटुंब, त्याची लेकरं आहेत, मावशीचं कुटुंब आहे, सॅमसंगचं कुटुंब लेकरं आहे, सर्वांना तुझ्या आरोग्यात शांतीमध्ये भर. त्यांच्या लेकरांना ज्ञानामध्ये भर. जगाच्या सर्व अंधकारापासून ख्रिस्तामध्ये दूर ठेव. ऑनलाईन जेवढे बहीण भाऊ पाहत आहेत, वेळांचं कुटुंब आहे, त्यांच्या सर्व जीवनामध्ये तुझा ख्रिस्ता प्रकाश राहू दे. त्यांच्या देहातली सर्व शारीरिक त्रास ख्रिस्तामध्ये घालू. तुझ्या शांतीत, प्रीतीत, आरोग्यात स्थिर असं, सर्व संकटात ख्रिस्ताचा गौरव प्रगट होणारे असं पात्र ख्रिस्तामध्ये त्यांना तू बनव. आमच्या शेजारची ताईदा, त्यांचे घर, त्यांची नातेवाईक, त्यांच्या लेकरांमध्ये तुझे आशीर्वाद राहू दे. होय, फुलाताईंचं कुटुंब, सॅमसंगचं कुटुंब, मावशीला तुझं आरोग्य दे. त्याच्या देहातले सर्व शारीरिक त्रास ख्रिस्तामध्ये घाल. छायत्यांचं जे लेकरू आहे स्वराज, त्यालाही तुझ्या आरोग्या प्रकाशामध्ये तू राख. छायताई पडवळ, फुलाताई, मावशी, सॅमसंगचं कुटुंब, त्याची लेकर ऑनलाईन पाहतात, हिवाळे, तसं त्यांची कुटुंब, शेजारची ताई दादा, घरात आई, या सर्वांनी या समय तुझ्या हातात देत. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित केलेलं आहे, आम्हाला ठाऊक आहे. प्रत्येक जण ते पवित्र आत्म्याने मुद्रित केला जावा, देवाच्या राज्याकरता निवडला जावा करता तू त्यांना वाणी दे. त्यांच्या जीवनामध्ये आत्मिक परिवर्तन कर. आणि तो केलेला आमचा विश्वास आहे. सर्व मागण्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्या, त्याबद्दल धन्यवाद दे. ती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणतात पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची वकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटू. प्रार्थनेत विनंती स्वतःला राखा, आमेन. प्रेज द लॉर्ड.